पेठ तालुका ग्रामीण रुग्णालय आपण हे बघतो. हा जो समोर आहे हा ग्रामीण रुग्णालय. तर खूप अवघड परिस्थिती आहे येथील. इथे मेणबत्तीवर उपचार केला जातो का मेणबत्ती लावून पेशंटच्या उपचाराची सुविधा केली जाते. तर पेठ तालुक्यात खूपच ही बिकट परिस्थिती आहे. लाईट सुविधा नसल्याने रात्रीच्या वेळी खूप अवघड म्हणजे प्रश्नचिन्ह आरोग्याच्या संदर्भात आहे. तर याला जबाबदार कोण आहे हे सर्व बघतो आपण. हे पेशंट सर्व अंधारात, यांना उपचाराची गरज आहे, ऑक्सिजनची गरज आहे. जर लाईट नसेल तर हा सर्व जवळजवळ माझ्या मते 10 ते 12 कॉट आहेत. त्यांनी लाईटची सुविधा नाही. सर्व डिलेवरी पेशंट वगैरे आणि लहान लहानले डिलेवरी जे आहेत डिलेवरी झालेले. तर खरोखर गंभीर प्रश्न आहे. आपण बघतो सरकारी दवाखान्यात साधारण किती वाजले भाऊ? आता 10 वाजलेले आहेत आणि सरकारी दवाखान्यामध्ये आपण आलेलो आहेत. तर आपण मध्ये पण बघितलं मेणबत्ती लावून उपचार चालू आहे आणि हॉस्पिटलच्या बाहेर उजेड आहे पण मध्ये अंधार आहे. म्हणजे बाहेर सोसायटी लाईट आहे आणि मध्ये पूर्ण मेणबत्ती लावून उपचार चालू आहे. तर खरोखर जे कोणी पेठ तालुक्याचे मायबाप स्वतःला समजतात, राजकीय नेते, ह्या लोकांनी सर्वांनी जरा डोळे उघडले पाहिजेत. आपण तालुक्याची जबाबदारी घेतो किंवा तालुक्यात नेतृत्व करतो तर समाजाची दिशाभूल करण्यासाठी जर आपण हे खेळ करत असेल तर यासारखं दुर्दैव नाही. आता मध्ये जवळजवळ 10 ते 20 कॉट आहेत आणि त्याच्यामध्ये आपण बघितलं प्रत्येक कॉटवरती पेशंट आहे. त्या मेणबत्त्या लावून पेशंटच्या वॉर्डमध्ये मेणबत्ती आणि बाहेर उजेड, असा विकास पाहिजे तालुक्याला. खरोखर फायद्याचा आहे. हे बघा, आपण मध्ये मेणबत्त्या सर्वीकड आणि बाहेर उजेड. तर ही टेक्नॉलॉजी खूप छान आहे आणि मेणबत्तीवर उपचार होतो तालुक्यामध्ये, पेठ तालुक्यामध्ये. आणि हे सर्व पेशंटचे नातेवाईक आहेत. हे बघा, अंधारात सर्व आहेत. एक अशी बातमी कळाली का बाडगीची मुलगी कुठली आहे, बाडगीची आहे. हां, तर त्या संदर्भात मी एक फोन आला मला आणि मी त्या चौकशीसाठी आलो. तर आर्यसमध्ये आता सरकारी रुग्णालय जे आहे तर इथली गंभीर परिस्थिती आहे. लाईट सुविधा नाही. मग तालुक्यात ज्या काही अडचणी समाजाच्या आहेत, समाजासाठी काय लागतं, मेन पाणी, आरोग्य, शिक्षण. पण आरोग्याचा खूप मोठा गंभीर विषय आहे आणि हे तालुक्यातील सर्व हे जे दिसतं आपल्याला हे सर्व पेशंटचे नातेवाईक आहेत. आणि आपण बघतो जर तालुक्यात लाईट प्रश्न सुटत नाही मग आमदार खासदार कशासाठी आहेत? लोकांचा वापरच करतात का मतदानाच्या वेळेस? तुमचा पेशंट कोणी आहे का? पेशंट काय होतं त्याला? ॲक्सिडेंटचा पेशंट. मग आता हे बोला ना, त्या पेशंटला काही म्हणजे असं काळात होते, लाईट नाही, काहीच नाही. बरोबर. गाव कोणतं तुमचा? कापूर झिरा. आता हे सर्व पेशंटचे नातेवाईक आणि पेशंट खूप गंभीर आहे जेणेकरून त्याला पुढील उपचाराची गरज आहे. म्हणजे एक्सरे काढला तर पुढचं काही जे काही निदान करायचं आहे ते निदान होईल. किमान लाईट सुविधा इथं सर्व जनरेटर आहे, सर्व आहे. मग विषय कोणता आहे का या रुग्णालयात एक समिती आहे, ती समिती काय करते? नावापुरती समिती आहे का? तर समाजाच्या ज्या काही अडचणी आहेत त्या खरोखर खूप गंभीर आहेत. आपण बघतो पूर्ण अंधार आहे. मग मेणबत्ती लावून जर उपचार करत असेल तर ही टेक्नॉलॉजी सर्व भारतात प्रसार झाली पाहिजे. पेठ तालुका आहे आणि ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी मेणबत्ती लावून उपचार केला जातो. आमदार साहेब, माझी सर्व पदाधिकारी, कर्मचारी, राजकीय नेत्यांना विनंती आहे का एवढा त्रास, एवढं अत्याचार आमच्या समाजावरती करू नका. खरोखर मी हात जोडून विनंती करतो, एवढा अत्याचार करू नका. सहन होत नाही बघून परिस्थिती.
आजच्या स्थितीला माझ्या मते साधारणपणे लाईटचा काय प्रॉब्लेम? हॉस्पिटलमध्ये 30 लाईटचा पेशंटच्या प्रॉब्लेम काय जास्त नातेवाईक धरून होते. तुम्ही विचार करा, एवडी बिकट परिस्थिती. नाही आणि नाही, याला इथं मध्ये लाईट जबाबदार नाही कोण का आहे? असं? आरोग्यमंत्री साहेब, आमदार साहेब, खासदार साहेब आणि पेठ पदाधिकारी जरा विचार करावा. आदिवासी समाज आहे, विचार करा थोडासा. कुणालाही प्रश्न विचारण्याची ताकद नाही, म्हणून एक सामाजिक कार्यकर्ता या नात्याने मी आपणास नाही का? जाब विचारतो. सर्व तालुक्यातील राजकीय नेत्यांना सुद्धा लाईट विचारतो. नाही? लाईट नाही का? का बरं? आपण हे सर्व RS मधलं आहे, पेठ सरकारी रुग्णालय. लाईट व्यवस्था नाही आणि इथं हे सर्व पेशंट आहेत. मग आपण पेशंटच्या जीवाशी खेळतो, हा एक गंभीर प्रश्न तालुक्यात आहे. आमदार खासदार आहेत, तर जर ह्या अशा विषयावरती दुर्लक्षपणा असेल तर तालुक्यात नेतृत्व करणारी व्यक्ती आणि तालुक्यातील पब्लिकचा विश्वास हक्का म्हणून आपण टिकून ठेवायचा. सर, लाईट का हो नाही? लाईटचा प्रॉब्लेम काय आहे? लाईटचा प्रॉब्लेम काय आहे? नाही नाही, तो विषय वेगळा. ते लाईट डायरेक्ट गेली तो विषय सोडून द्या. आपल्या दवाखान्यात लाईट का नाही असं? नाही नाही, इन्व्हर्टर इथं त्या बाजूने एक जनरेटर पडलेला आहे का नाही? मग तो दुरुस्त का नाही झालेला? आता वैद्यकीय अधिकारी म्हणून कोण आहेत आता सध्या? तुम्ही आहे सर. मग बघा, आता मेणबत्त्या लावून उपचार जर पेशंटचा होता असेल, एखाद्या पेशंटला जर समजा इतर उपचाराची गरज असेल, तर लाईट शिवाय तर बाकीच्या गोष्टी होणार नाही. एक्सरे काढणं, ECG काढणं, अशा बऱ्याचशा गोष्टी. आणि सर्व पेशंट इमर्जन्सी. आता एक बाडगीची मुलगी आणली, लाईट नाही हा विषय आमचा आहे का? लाईट नाही तर तालुक्यात ही अशी गैरसोय होत असेल. कोणत्या साईटने? आता ते मध्ये बघितलं मी. अरे बापरे, इकडं काही अशा लेडीज आहेत का? म्हणजे डिलेवरी पेशंट आहेत ना? हा जो रूम आहे प्रसूती विभाग आहे. आपण बाहेर उजेड आहे आणि मध्ये बघा ही मेणबत्ती लावलेली आहे. जर मेणबत्ती लावून पेशंटला उपचार होत असेल तर खरोखर वाटतं का पेठचा विकास झाल्यासारखाच आहे. खूप गंभीर विषय आहे आणि आमच्या समाजाचे जे हालत बेकार आहे, तर खरोखर आमच्या समाजाचा ओपन माझं स्वतःचंही म्हणणं आहे का फक्त वापर केला जातो. बघा, आता हे ॲरो आहे, म्हणजे पाण्यासाठी सुविधा केलेलं आहे. माननीय झिरवाळ साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्त जे काही भेट दिलेली आहे, तर आपण हे सर्व बघतो. हे सर्व कनेक्शन आहे. आपण आता नळ चालू करून पाहूया खरोखर चालू आहे का. तर पाण्याचा एक थेंबही नाही. मग हे सोसाठी आहेत का सर्व? जर लोकांना पिण्याच्या पाण्याचे प्रश्न किंवा इतर ज्या अडचणी आहेत, मेणबत्तीवरती उपचार होतो. खरोखर विकास तालुक्याचा झाला म्हणून समजा. आता हे बघतोच आपण, जे काही गुटखा खाऊन तंबाखू खाऊन थुकतात. आता हे सर्व नियंत्रण कोणी आणायचं? तर जे काही सिक्युरिटी आहेत, CCTV कॅमेरे लावलेत. तुम्ही एका व्यक्तीवर दंडात्मक कारवाई केली तर त्याचं बघून इतर लोक ऑटोमॅटिक सुधारणार. आता पाणी तर बघा तुम्ही, आता हा विषय जो आहे स्वच्छतेचा, हा खूपच बिकट परिस्थिती आहे. जे पाणी इथं पिण्यासाठी तीच खाली घाण. आणि आपण बघतो, हे बघा किती घाण आहे. इथं आजाराला निमंत्रण देण्याचं हे कारण.
बघा इतकी अस्वच्छता म्हणजे अवघड कंडिशन आहे. नळाला पाणी नाही. मग जे काही रात्री पेशंट राहतात पाणी नाही त्यांची काय? गैरसोय होते. हे सर्व खूप बिकट आहे. खरोखर तालुक्यात कोणी अशी जबाबदारी घेतली पाहिजे. मी प्रत्यारोप करत नाही, पण रिअल जी परिस्थिती आहे ती बघाच तुम्ही का हे सर्व जे दिसतंय तर खरोखर चिंताजनक आहे. पाणी नाही. अरे रे, पाणीच नाही ना. किती दिवस झालं तुमचा पेशंट आहे? 3-4 काय कसला पेशंट आहे? शेजरचा. बरं, मग काही इथं सुविधा? काय टायमिंग पाणी नाही, बरं, रात्री लाईट नव्हती. हो ना. हां, मी बघितलं रात्री मेणबत्त्या लावून दिलेल्या. कोणता गाव? आमचं मोहदान. मोहोदान. आणि शिजरचं पेशंट होतं, टाके रिमूव्ह केले. आज तिसरा दिवस आहे. बरं, म्हणजे पाण्याची सुविधा, पिण्याच्या टॉयलेटला वगैरे पाणी आहे? संडास बाथरूमला अजिबात नाही. मग बाहेर जातात बाहेर. अरे रे 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 रे. तिथे नाही. मी काल पाणी आणून ठेवलं बाहेर हां, पिण्यासाठी. म्हणजे पाणी इथं नाही. बघा, आता ही व्यक्ती खोटी बोलत नाही. जबाबदारीपूर्वक ती स्वतः सांगतात का इथं पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे, संडास बाथरूमच्या पाण्याचा प्रश्न आहे. तर खरोखर जर प्रश्न कोणी विचारले तर काहीतरी उडवा उत्तर देऊन चालणार नाही. हे पिण्याच्या पाण्याच्या शेजारी बघा किती घाण. मग इथं सरकारी दवाखान्यामध्ये पेशंट बरा होण्यासाठी येतात का आजारी पडण्यासाठी ते कळायलाच मार्ग नाही. म्हणजे स्वच्छता हा विषयच नाही इथं. बघा हॉस्पिटलच्या समोर पायरीवर हे थुंकलेले आहेत गुटखा खाऊन. मग किमान लोकांना समजून सांगितलं पाहिजे इकडे थुकू नका, दंडात्मक कारवाई केली पाहिजे. आता हे जे काही रिपेरिंगचं काम किंवा जे काही काम चालू आहे कोणी ठेकेदाराला दिलेलं आहे, हे काम किती दिवसापासून रेंगाळलं, खूप दिवस झाले. मग याला पैसे आले का नाही आले का, याला कामाचा ठेकेदार कोण आहे, काम पूर्ण का होत नाही, अडचणी काय, ह्या सर्व अवघड काम आहे. तालुक्यामध्ये प्रश्न विचारणं हा पण एक गुन्हा ठरेल. कारण तर बघा, हे जनरेटर आहे, हे जे आहे माझ्या मते कधीही चालू केलेलं नसेल. मग हे सोसाठी आहे का, आतमध्ये मेणबत्ती लावून उपचार चालू आहे. आरोग्यमंत्री जे कोणी आहेत, तालुक्यातील जबाबदार व्यक्ती ज्या ह्या सरकारी दवाखान्याच्या कमिटीवरती आहेत, ज्यांची जबाबदारी आहे, त्या लोकांनी खरोखर जागृत झालं पाहिजे. माझा ओपन चॅलेंज आहे, माझा आरोप सर्वांवरती आहे का आपण सुद्धा काही भ्रष्टाचारात सामील आहात का. माझा पेठ तालुक्यातील जनतेला विनंती आहे का आपला विकास घडवायचा असेल तर तुम्हाला एकत्र येऊन सर्व गोष्टींवर हक्क जाब विचारला पाहिजे. पुढारी राजकीय नेते तुमच्या उपयोगात येणार नाही. संघटित व्हा, आत्मविश्वास जागृत करा. धन्यवाद.